नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नरेश म्हस्के या व्यक्तीला मी अत्यंत जवळून ओळखतो. आयुष्यभर त्यांनी शकुनी मामाचं काम केलं आहे. त्याच भूमिकेत ते राहिले आहेत. शिवसेना आणि भविष्यात एकनाथ शिंदे यांची जास्त वाट लावणारा हाच नरेश म्हस्के आहे. त्यावेळी सतत धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात भूमिका म्हस्के यांच्या घ्यायच्या, त्याचा थेट आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चव्हाण बोलत होते. नरेश म्हस्के हा माझ्या नंतरचा नगरसेवक आहे. धर्मवीर आनंद दिघे हे गेल्यानंतर त्यांच्याकडे संपत्ती कशी आली, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या जीवनावर यांनी पैसे कमवले आहेत ना, असा टोला देखील विक्रांत चव्हाण यांनी लगावला. ज्यांनी शिवसेना चोरली, पक्ष चोरला, त्यांना कायमचे तडीपार करा आणि राजन विचारे या सच्च्या शिवसैनिकाला विजयी करा, असं आवाहन देखील यावेळी विक्रांत चव्हाण यांनी केले. मे अखेर होणार ठाण्यातील 660 नाल्यांची सफाई. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महानगरपालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथिल केल्या. अखेर मंगळवारपासून शहरातील सर्वच प्रभाग समितीमध्ये नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी दिवा, कळवा, मुंब्रा आणि वर्तकनगर भागातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली असून मे अखेरपर्यंत शहरातील सर्वच म्हणजे 640 नाल्यांची सफाई केली जाईल असा दावा करण्यात आला आहे. दरवर्षी नालेसफाईची कामे उशिराने सुरू होत असल्याने त्यातून महापालिकेला टिक्कीला सामोरे जावे लागत होते. परंतु ठाणे महानगरपालिकेने नालेसफाईची कामे वेळेच्या आधीच सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यानुसार नालेसफाईच्या कामांच्या निविदा देखील काढल्या गेल्या होत्या. परंतु नालेसफाईसाठीचा निधी 10 कोटीवरून 7 कोटींवर आणण्यात आला. तसेच आपत्कालीन परिस्थितीवर वर्षभर नालेसफाईची जबाबदारी ही संबंधित ठेकेदारावरती असेल असं निविदेत नमूद करण्यात आले होते. या अटीमुळे नालेसफाईच्या कामांना प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अखेर ही अटी शिथिल करण्यात आल्यानंतर नालेसफाईच्या कामांना ठेकेदारांनी पुढाकार घेतल्याचं दिसून आलंय. त्यानुसार मागील महिन्याच्या शेवटच्या नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. नरेश म्हस्के यांची मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मतदारांसमवेत चाय पे चर्चा. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षांच्या महायुतीचे ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ कोपरी आणि घंटाळी परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली. महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सकाळी 6 वाजता बारा बंगला येथून नरेश म्हस्के यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या प्रत्येकाशी हस्तांदोलन करून देशाच्या विकासासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी मत देण्याचं आवाहन नरेश म्हस्के यांनी केले. महिला वर्ग प्रभात फेरीवेळी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. त्यांच्याशी नरेश म्हस्के यांनी संवाद साधला. झुंबा ग्रुपच्या महिला भगिनींनी केलेल्या विनंतीला मान देऊन नरेश म्हस्के यांनी गाण्याच्या तालावरती ठेका धरला. बारा बंगला येथील संगीत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. घंटाळी येथील प्रभात फेरीत नरेश म्हस्के यांनी ज्येष्ठ नागरिकांसमवेत चहा पीत ठाणे शहराच्या आजवर झालेल्या विकास आणि भविष्यातील ठाणे याविषयी चर्चा केली. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच
स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. राजन विचारे यांनी आतापर्यंत आनंद आश्रमातला एक पत्रा तरी बदलला आहे का? त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे आता काही शिल्लक राहिलेलं नाही. त्यांना टीकास्त्र करू द्या, आम्ही आमचे काम करत राहू, असं मत शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केलं आहे. आनंद आश्रमात दिघे यांचा आदर राखण्यासाठी आम्ही धडपड केली. संस्कृती परंपरा टिकवण्याचं काम आम्ही केलं असल्याचंही ते म्हणाले. ही प्रचाराची रॅली नसून विजयाची रॅली असल्याचं ते म्हणालेत. शिवसेना शिंदे सेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली ठाण्याच्या विविध भागातून सुरू होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. गद्दारी राजन विचारे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची केली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत, 1 महिन्यापासून काम करतात, मात्र एक पत्रक लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे काँग्रेसकडे 5 आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन जाणार होते आणि ते गद्दार आहेत असं बोलणं साफ चुकीचं असल्याचंही ते म्हणाले. राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीने राजकारणात उतरवणे हेच मुळात चूक आहे. शाहू महाराजांचा पराभव त्यांनी स्वीकारला असल्यानेच राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या अयोध्येच्या मुद्द्यावरून म्हस्के यांना छेडलं असता. अयोध्येमध्ये मी स्वतः एकनाथ शिंदे आणि संजय राऊत एकत्र बसलो होतो. यावेळी संजय राऊत यांनी बंडाचा विषय काढत मी तुमच्या पूर्णपणे पाठीमागे आहे असं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. दरम्यान म्हस्के यांची प्रचार रॅली मीनाताई ठाकरे चौक, कॅसर मिल नाका, आदर्श नगर, कोलबाड रोड, उथळसर, दादा पाटील वाडी, टेकडी बंगला, चंदनवाडी शाखा इत्यादी भागांमध्ये फिरली. त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचे शक्तीस्थळ, खारटन रोड, भंडाराळी, गोखले रोड, राममूर्ती रोड, गावदेवी मार्केट अशा भागातून ही रॅली केली. प्रचार रॅलीमध्ये उतरलेले काय उत्साह आहे. काची राणी मीरा भाईंदरची आजची ठाणे शहरातली एवढ्या भर उन्हामध्ये एवढे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे हे आपण पाहता यावरनं तुम्हाला कळेल. विजयावरती शिक्कामोर्तब झालेलं. एक विचारे ज्यांना आरोप करायचे त्यांनी करावे, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. त्यांना आता तेवढंच काम राहिलेलं आहे. आमचं काम प्रचाराचं सुरू आहे. आनंद आश्रम आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता, तुम्ही पाहू शकता की दिघे साहेबांच्या स्मृती त्या ठिकाणी आम्ही जपलेल्या आहेत. त्या ठिकाणून दिघे साहेबांचे सर्व कामं, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, जे दिघे साहेब करते ते केली जातात. त्या ठिकाणाहून लोकांचे अडीअडचणी प्रश्न सोडवले जातात. यापूर्वी तरी एखादा गरका पत्रा तरी राजन विचारे यांनी आनंद आश्रमाचा बदललेला आहे का? पावसाळ्यामध्ये जर छत गळत असेल तर साधा पत्र्याचा पत्रा तरी राजन विचारेंनी बदललेला आहे का? त्यामुळे राजन विचारेंनी आमच्यावर असं काही टीका करू नये. त्यांनी आम्ही त्याकडे लक्ष देतो. अयोध्येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या खोलीत आले. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल, आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यासोबत जावे लागेल. हे वय तुरुंगात जाण्याचं नाही असे शिंदे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी मंगळवारी रात्री ठाण्यात चौसभेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की हे कसले शिवसैनिक, यांच्यासारखे डरपोक मी कधीच पाहिले नाहीत. अयोध्येला असताना हे माझ्या खोलीत आले. काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. हे आमचे तुरुंगात जाण्याचं वय नाही. आपण मोदी यांच्यासोबत जायला पाहिजे असे शिंदे म्हणत होते. आपले राज्य सरकार चांगले काम करत आहे, चांगले राज्य चालले आहे. तुम्हाला तुरुंगात पाठवण्यासारखं काहीतरी क्रांतिकारी काम केलं ज्यामुळे तुम्ही घाबरलात. माझ्या मागे ईडी आणि सीबीआय लागली होती असं मी त्यांना सांगितलं, परंतु हे महाशय पळून गेले असा दावा राऊत यांनी केला. एकनाथ शिंदे हे प्रकरण 4 जून नंतर संपणार आहे. शिवसेनेत असताना यांनी सर्व काही वाम मार्गाने लुटले. लुटीला संरक्षण हवे म्हणून मोदी यांचा मार्ग पकडला. भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये गेले. आपल्याबरोबर 40 जण घेऊन गेले. आनंद दिघे हे साधे सरळ प्रामाणिक शिवसैनिक होते. त्यांनी पदाची, सत्तेची कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. या ठाण्यातली शिवसैनिकांची एक पिढी त्यांनी घडवली. सर्व पक्षात त्यांना मानणारे लोक होते. अशा आनंद दिघे यांना तरी आपण तोंड दाखवू शकणार का?
दिघे यांच्या नावाने खोटा सिनेमा काढून त्यांचा अपमान करणाऱ्यातला ठाण्यामध्ये पाय ठेवण्याची हिंमत होता कामा नये असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी 4 मे 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, आरमॉल रोड, मनोरमा नगर, ठाणे येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये खासदार संजय राऊत, सौ प्रियांका चतुर्वेदी आणि इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.